इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं। जो दुनिया में सुनाई दे, जो दुनिया में सुनाई दे उसे कहते हैं खामोशी, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं। और दुनिया में ऐसा एक ही देश है, और दुनिया में ऐसा एक ही देश है जहां मेहमान को भी भगवान कहते हैं, जहां मेहमान को भी भगवान कहते हैं। Good morning everyone, I am Sonali Labde, Honorable Dr. Abasaheb Shirsat sir, the president of our today's program. The Mr. Pramod Mahajan sir, the secretary of Shri Swami Vivekananda English School, then all my dear parents and students. First of all, I wish you a very very happy Republic Day to all of you. Today I will explain you what is the mean by Republic Day. प्रजासत्ताक दिन, आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे। 26 जानेवारी हा ऐतिहासिक दिवस आहे जेव्हा आपला भारत देश हा प्रजासत्ताक झाला। पण हा नुसता प्रजासत्ताक झाला तर लगेच झाला का? नाही, तर या पाठीमागे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळेच आज आपण हा सोन्याचा दिवस बघू शकतो। तर हा दिवस त्या वीरांना कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं आहे। त्या वीरांसाठी मी इथे तुमच्या समोर 4 ओळी ठेवते। मैं उनको शब्द चढ़ाती हूँ, जरा ध्यान से सुनना। हाँ, मैं उनको शब्द चढ़ाती हूँ कि फूल नहीं है मेरे पास, मैं उनको शब्द चढ़ाती हूँ फूल नहीं है मेरे पास। नाम हिंदुस्तानी, हिंद जिनकी जान थी, नाम हिंदुस्तानी जिनका मजहब हिंदुस्तान था। रक्त से रंगते थे वो, रक्त से रंगते थे वो धरती को, और यो की ललकार से जय हिंद का नारा लिखा रहता था सदा ही जेल की दीवार पर, सदा ही जेल की दीवार पर। बदन पे बंधी थी बेड़ियां, बदन पे बंधी थी बेड़ियां, दिल मगर आजाद था, दिल मगर आजाद था, और रक्त के अंतिम कतरे में भी भारत जिंदाबाद था, भारत जिंदाबाद था। बाळांनो, हे स्वातंत्र्य जे आपल्याला भेटलंय ते असं सहजासहजी भेटलं नाहीये। या स्वातंत्र्यामागे खूप बलिदान होते आणि त्यामुळेच हा आजचा दिवस आपल्याला बघायला मिळाला आहे। त्यांच्यासाठी अजून 2 ओळी की हे स्वातंत्र्य नेमकं आपल्याला कसं मिळालंय। कतरा कतरा खून दिया था, दी जवानी जुनून दिया था, खड़े अंग्रेज माने नहीं तो गोलियों से भून दिया था। राजनीति से मिली नहीं है, नहीं खरीदी पैसों से, सौदा लहू के मोल हुआ था भगत सिंह जैसों से। ओ माँ ने गोली खाई थी बेटे लटके फंदों पर, आजादी की डोली उठी थी कुर्बानी के कंधों पर, आजादी की डोली उठी थी कुर्बानी के कंधों पर। हे स्वातंत्र्य आपल्याला असंच भेटलेलं नाहीये, यासाठी कितीक लोकांचे बलिदान दिलेले आहे। तेव्हा हा सोन्याचा दिवस, हा प्रजासत्ताक दिवस आपण बघत आहोत। तर मी आज या तिरंग्याला सुद्धा 2 ओळी म्हणणार आहे की हा एवढा शानामध्ये इथे लहरतो आहे, त्या पाठीमागे ही बलिदान आहे। त्याला मी 2 लाईनी म्हणते। प्यासे प्यासे वीरों को लहू का उन्माद पिलाने आई हूँ, प्यासे वीरों को लहू का उन्माद पिलाने आई हूँ। ए तिरंगे सलाम तुझे पर याद दिलाने आई हूँ, तेरे खातिर कितनों की कोक पलक झपकते ही खाली हो गई। सास झांसी वाली तलवारें आजादी के लिए मतवाली हो गई। तेरे खातिर ज्वार उठा था बलिदानी की नालियों में, उधम सिंह ने उधम मचा दिया था लंदन वाली गलियों में। आजाद भी क्या खास दीवाना था, आजाद भी क्या खास दीवाना था, जिसने तुझसे प्यार किया। तेरे खातिर तिलक ने बागी हर अखबार किया, तेरे खातिर लाला ने अपनी बाह भी आगे कर डाली, गोरियों के लाठी को टक्कर देने अपनी छाती आगे कर डाली। और जलियांवाला बाग भी जिनका इनकलाब सुनाता है, उनकी 2 सांसों के बल पर आज तक तू लहराता है, उनकी 2 सांसों के बल पर आज तक तू लहराता है। बाळांनो, प्रजासत्ताक दिवस
हे संविधानाने ह्या दिवशी आपलं संविधान लागू झालं, म्हणजे प्रजेच्या हातामध्ये सत्ता आली, म्हणजेच आपलं संविधान आपल्याला मिळालं. हे संविधान आपल्याला बोलण्याचं, विचार करण्याचं स्वातंत्र्य देतं आणि आपल्याला असा भारत बनवण्याची प्रेरणा देतं जिथे प्रत्येक व्यक्ती समान असेल, प्रत्येक व्यक्तीला त्याचा हक्क मिळेल. परंतु बाळांनो, आपण हे विसरायला नको की या संविधानाने आपल्याला अधिकारासोबत काही कर्तव्य सुद्धा दिलेली आहे आणि ते कर्तव्य म्हणजे आपण देशाच्या विकासामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. मग ते आपण कशा प्रकारे देऊ शकतो? आपल्या देशात जन्मलेल्या महान व्यक्तींनी आपल्याला सांगितलं आहे, आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ शकतो. भगतसिंग यांनी आपल्याला सांगितलंय की देशासाठी बलिदान आणि महान साहस गरजेचं आहे. तसंच सुभाषचंद्र बोस यांचं एक वाक्य, ते म्हणजे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे वाक्य ही तितकंच महत्वाचं आहे जे आपल्याला आजही प्रेरणा देतं. झाशीच्या राणीने आपल्याला दाखवून दिले की एक नारीमध्ये एवढी ताकद आहे की ती पूर्ण साम्राज्यासोबत लढू शकते. महात्मा गांधींनी आपल्याला सांगितलंय, सत्य आणि अहिंसाच्या मार्गावर कुठलेही हत्यार हातात न घेता आपण आपल्या विचाराने सुद्धा परिवर्तन करू शकतो. सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्याला सांगितलंय, संपूर्ण देशाला एकत्रित करून की एकतेमध्ये केवढी ताकद आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपल्याला सांगितलं आहे की सपने वो नहीं होते जो तुम सोते समय देखते हैं, सपने तो वो होते हैं जिससे हमें नींद ना आती हो. और कल्पना चावला यांनी अंतरिक्ष मध्ये जाऊन आपल्याला हे सांगितलंय की भारतीयाची मान गर्वाने उंचावली आहे. बाळांनो, शिक्षण म्हणजे फक्त आणि फक्त पुस्तकं रटणं नाही, तर तुम्हाला खरं आणि खोटं याची ओळख झाली पाहिजे. एवढे बोलून मी इथेच थांबते. धन्यवाद.